जो रस्ता 3 वर्षामध्ये फुटतोय त्याचं 50% बिल दिलं पाहिजे। जो रस्ता 6 महिन्यामध्ये फुटतो त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे। कुठल्याही रस्त्याचं काम झालं तर किमान ते 5 वर्ष तरी टिकलं पाहिजे, ते मजबूतीनं बांधणी त्या रस्त्याची झाली पाहिजे, ही सर्वांची अपेक्षा असते। ज्या रस्त्याचं बीओटी तत्वावरती काम दिलं जातं ते रस्ते 5, 8, 10 वर्षाची जी काय त्यांना मुदत दिलेली असते त्या मुदतीपर्यंत चांगले राहतात, परंतु काही रस्ते हे 3 वर्षाची ज्या वेळेला आपण आड घालून देतो आणि त्या रस्त्याची दुरुस्ती किंवा मेंटेनन्स हा देखील त्या संबंधित ठेकेदाराकडे असतो। त्यावेळेला या रस्त्याची जर आपण अवस्था पाहिली तर आता बांधलेले 6 महिन्यात वर्षभरात बांधलेले रस्ते हे दुसऱ्या वर्षात फुटले जातात, तिथे खड्डे पडतात आणि आपण सरकारवरती किंवा लोकप्रतिनिधीवरती देखील सर्वसामान्य जनता निराश होते, त्यावरती अंकुश ठेवण्याचं काम केलं जातं। सन्मान्य सदस्य म्हणत होते की ठेकेदारांना आपण त्यांची बिलं दिली पाहिजे, ठेकेदार राज्यभरामध्ये आंदोलन करतायत, त्यांचा हक्काचा पैसा त्यांच्या कष्टाचा पैसा मिळाला पाहिजे, यामध्ये कुणाचंही दुमत नाही। परंतु जो ठेकेदार मुदतीच्या आतमध्ये रस्ता फुटत असेल, तो रस्ता जर खराब होत असेल किंवा जो काही त्यांना कार्यकाळ दिला त्या कार्यकाळामध्ये त्या रस्त्याचं काम पूर्ण करत नसेल तर अशा ठेकेदारांच्या बाबतीत आपली भूमिका काय असणार आहे हे देखील आपण या सभागृहामध्ये सांगितलं पाहिजे। की ज्या रस्त्यांना आपण हजारो कोटी रुपयाची तरतूद प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रत्येक बजेटला करतो, पुरवणी मागणीला करतो, आणि असे रस्ते होत असताना की ज्या ठेकेदारांची बाजू घेऊन आपण या ठिकाणी ठेकेदारांचं कौतुक करता किंवा ठेकेदारांना आधार देण्याचं काम करता, मग अशा ठेकेदारांच्या बाबत देखील आपण भूमिका घेतली पाहिजे की ज्या रस्त्याचं 5 वर्ष पुढे खड्डा पडणार नाही त्याचं तात्काळ बिल आपण दिलं पाहिजे। जो रस्ता 3 वर्षामध्ये फुटतोय त्याचं 50% बिल दिलं पाहिजे। जो रस्ता 6 महिन्यामध्ये फुटतो त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे। ही भावना तुमच्या आमच्या मनात का नाहीये? आपण फक्त बिलं द्या, ठेकेदारांची बिलं द्या, बिलं थकलीत। अरे ठेकेदार 1000 असतील, 5000 असतील, 10000 असतील, पण राज्यातल्या 13 कोटी जनतेचा हा पैसा ज्या वेळेला या ठिकाणी आपण वितरित करतो किंवा त्या पैशाचा पैसा हिशोब सर्वसामान्य जनतेला देतो त्यावेळेला हजारो कोटी रुपये खड्ड्यामध्ये जातात, याची जबाबदारी देखील आपण सर्वांनी घेतली पाहिजे।